नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। सो या लेक्चर मध्ये आपण जो टॉपिक सुरू केलेला आहे कर रचना, या कर रचनेवर भाग 2 कंडक्ट करतोय। ठीक आहे। सो याच्या आधीच्या भागामध्ये आपण कर रचने संदर्भात ज्या कन्सेप्ट आहेत, ठीक आहे, करा संदर्भाच्या ज्या कन्सेप्ट त्या अभ्यासल्या, त्यानंतर प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर यांचा अभ्यास केला आणि जीएसटी संदर्भाच्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्यांचं रिव्हिजन केलं। ठीक आहे। सो रिव्हिजन ओरिएंटेड जे टॉपिक्स आपल्याला गरजेचे आहेत त्या टॉपिकची रिव्हिजन आपण त्या भागामध्ये केलेली आहे। सो या भागामध्ये विशेषतः आपण केंद्र व राज्यांचे वित्तीय स्त्रोत हे अभ्यासणार आहोत आणि विशेषतः वित्त आयोगासंदर्भात ज्या पण घडामोडी आहेत त्या कव्हर करणार, कारण वित्त आयोगावर आयोग प्रश्न विचारतो आणि ह्या वित्तीय स्त्रोतांवर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत। सो म्हणून चांगल्या पद्धतीने हे टॉपिक सुद्धा आपल्याला रिव्हिजन करणं गरजेचं आहे। तो वन बाय वन आपण हे टॉपिक काय करूया, रिवाइज करूया। तर बघा, सर्वप्रथम बघा, केंद्र व राज्य यांचे आपण वित्तीय स्त्रोत बघूया। केंद्र व राज्य यांचे आपण वित्तीय स्त्रोत इथे अभ्यासणार आहोत। मग बघा, केंद्राचे कोणते याच्या संदर्भात सर्वात प्रथम पहिला टॉपिक आपण लक्षात घ्यायचा, तर केंद्राचे कर। ठीक आहे। केंद्राचा वित्तीय स्त्रोत काय येतो, केंद्राचे कर। मग केंद्राचे कर जर आपण बघायला गेलो तर लक्षात घ्या, तर बघा, घटनेतील जो आपल्या राज्य घटनेतील कलम 246 नुसार, बघा, घटनेतील कलम 246 नुसार भारताच्या म्हणजे घटनेच्या 7व्या परिशिष्टामध्ये, घटनेचं 7वें जो परिशिष्ट आहे त्याच्यामध्ये बघा, तर ही घटनेचं 7वं परिशिष्ट याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर अधिकारांची विभागणी संदर्भात काही सूची दिलेल्या आहेत। म्हणजे याच्यामध्ये जी केंद्र सूची आहे, केंद्र सूची याच्यामध्ये केंद्राने आकाराचे करांची यादी दिलेली आहे। ठीक आहे। याच्यामध्ये केंद्राने आकारलेल्या करांची यादी दिलेली आहे। सो बघा, या केंद्र सूचीतील विषय क्रमांक 82 ते 92B, बघा, ह्यामध्ये केंद्राच्या करांचा उल्लेख केलेला आहे, बरोबर, यामध्ये केंद्रांच्या। आणि राज्य सूचीमध्ये बघा, राज्य सूचीमध्ये राज्यांच्या करासंबंधी उल्लेख केलेला आहे। ठीक आहे। मग ह्या केंद्र सूचीमध्ये आपल्याला विशेषतः काही म्हणजे प्रमुख कर केंद्राचे कर आहेत ते लक्षात ठेवायचं, जसं की आयकर। ठीक आहे। सो आयकर हा या सूचीमध्ये 82व्या क्रमांकावर आहे। त्यानंतर जो सीमा शुल्क आहे, सीमा शुल्क हा यामध्ये 83 नंबर आहे। आणि आपण जो बघितला निगम कर, म्हणजे ज्याला आपण कॉर्पोरेट टॅक्स म्हणतो, तो निगम कर याचा क्रमांक 85 आहे। ठीक आहे। कदाचित आयोग यांच्या जोडीला किंवा स्टेटमेंटमध्ये यावर प्रश्न विचारू शकतो, म्हणून हे जे आहे ते विशेषतः लक्षात ठेवायचे। ठीक आहे। हा झाला पहिला म्हणजे उत्पन्नाचा स्त्रोत। त्याच्यानंतर दुसरा जो उत्पन्नाचा स्त्रोत आहे तो म्हणजे आपण त्याला ऑलरेडी बघितलेला आहे, तर अधिभार। ठीक आहे। अधिभार याला काय आपण म्हणतो, सरचार्ज। ठीक आहे। तर अधिभार जो आहे विशेषतः आपण बघितला तर ह्याला आपण काय म्हणतो, तर हा एक जास्तीचा कर आहे, बरोबर, हा एक काय जास्तीचा कर आहे। लास्ट लेक्चर मध्ये आपण ह्याच्यावर डिस्कस केलं, बरोबर, हा जास्तीचा कर असतो। आणि हा कशावर आकारला जातो, तर जे आपले कर दायित्वावर आकारला जातो। ठीक आहे ना, कर दायित्वावर, म्हणजेच जो आपला बघा आयकर प्लस निगम कर। ठीक आहे। आयकर प्लस निगम कर यांचा जो कर दायित्व आहे यावर हा अधिभार आकारला जातो, परंतु हा विशिष्ट कर आहे। म्हणजे बघा, तर प्रत्येकावरच आकारला जात नाही, तर विशिष्ट वेळी, ठीक आहे ना, विशिष्ट क्रायटेरियाच्या अंतर्गत हा आकारला जातो, हे लक्षात ठेवायचं। म्हणजे उत्पन्नाची पातळीच्या नुसार हा आकारला जातो, हे लक्षात ठेवायचं। ठीक आहे। मग बघा, तर अधिभार जो आहे जीएसटी वगळता, जीएसटी वर जो अधिभार आहे तो आकारला जात नाही, हे लक्षात ठेवायचं। जीएसटी वगळता इतर करांवर हा अधिभार आकारला जातो, परंतु जीएसटी वर अधिभार आकारला जात नाही, हा पॉइंट इथे व्यवस्थित लक्षात ठेवायचा। ठीक आहे। मग घटनेच्या हा जो अधिभार आहे हा
याची घटनात्मक तरतूद किंवा घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार आकारला जातो, तर बघा घटनेचा कलम 271 नुसार, घटनेचा कलम 271 नुसार केंद्राला अधिभार आकारण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, केंद्राला अधिभार आकारण्याचा अधिकार आहे. कोण आकारतो, तर केंद्र सरकार हा अधिभार आकारतो. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. ठीक आहे, ऑलरेडी तुमच्या लक्षात असेल परंतु पुन्हा इथे लक्षात ठेवायचा. ठीक आहे, त्याच प्रकारे आपण दुसराही बघितला होता तो सेस म्हणजे उपकर, तो करावर कर. ठीक, तर लक्षात घ्या बघा अधिभार व जो सेस आहे, अधिभार व सेस यामधून जे मिळालेलं उत्पन्न आहे, यामधून जे मिळालेलं उत्पन्न आहे ते केंद्राच्या संचित निधीमध्ये जमा होतं. केंद्राच्या संचित निधीत जमा होते, हे लक्षात ठेवा. बघा जो आयकर आणि निगमावर जो अधिभार लावला जातो आणि उपकर लावला जातो, हे दोन्ही जे आहेत, हे जे आहेत यांचं म्हणजे याच्यातून जे उत्पन्न जे मिळतं ते केंद्राच्या संचित निधीमध्ये जमा होतं. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. ठीक आहे, बघा तर केंद्रीय कर संकल्पात सध्या कोणत्या करावर अधिभार किंवा उपकर आकारले जातात हे आपण थोडक्यात इथे बघूया. ठीक आहे, म्हणजे या संदर्भात बघा तर सर्वप्रथम जो निगम कर आहे, म्हणजे निगम करावर कधी अधिभार लावला जाईल. बघा निगम करावर कधी अधिभार लावला जाईल, तर बघा निगम करावर सर्वप्रथम म्हणजे तर अधिभार व उपकर लावला जातो. हा पॉईंट लक्षात घ्यायचा. ठीक आहे ना, म्हणजे आयोग कशा पद्धतीने प्रश्न बनवू शकतो की बघा एक स्टेटमेंट देईल की निगम करावर अधिभार किंवा बघा खालीलपैकी कोणत्या घटकांवर किंवा कोणत्या करांवर अधिभार व उपकर लावला जातो. त्याच्यामध्ये एक देतील आपण आयोग निगम कर देतील, आयकर देतील, ठीक आहे, सीमा कर देतील आणि जीएसटी देतील. ठीक आहे, आयोग काय काय देईल बघा. एक ऑप्शन मध्ये आपल्याला आयोग आयकर देईल, त्यानंतर निगम कर देईल, सीमा कर देईल आणि जीएसटी देतील आणि विचारतील की मग पर्यायामध्ये विचारतील आपल्याला फक्त 1 आणि 2, फक्त 2 आणि 3, फक्त 3 किंवा वरील सर्व. तर लक्षात ठेवायचं की जीएसटीवर अधिभार लावला जात नाही. बरोबर, जीएसटीवर अधिभार लावला जात नाही. मग कोणाकोणावर लावला जातो तर ते आपण इथे लक्षात ठेवायचं. सर्वप्रथम आपण बघा निगम करावर अधिभार लावला जातो. ठीक आहे, बघा मग म्हणजे कधी लावला जातो तर 1 कोटीच्या वर, बघा 1 कोटींच्या वर व 10 कोटींच्या वर उत्पन्न असणारी देशी कंपनी. बघा 1 कोटी व 10 कोटीच्या वर उत्पन्न असणारी देशी कंपनी वर जवळपास बघा 15% दराने 15% हा अधिभार लावला जातो. ठीक आहे, बघा सॉरी 15% नाही तर लक्षात घ्या जर म्हणजे ही जी निगम कर आहे यांचं उत्पन्न 1 कोटींच्या वर गेलं तर ह्याच्यावर आपण बघा 7% हा अधिभार लावला जातो आणि 10 कोटींच्या वरती जातं तर त्या ठिकाणी 12% हा अधिभार लावला जातो. ठीक आहे, आणि परकीय कंपन्यांचा जर विशेषतः बघायला गेलं तर ज्या परकीय कंपन्या आहेत बघा परकीय कंपन्या तर ह्यांचा 1 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न जातं तर त्यांना 2% दराने अधिभार लावला जातो आणि 10 कोटी पेक्षा जास्त उत्पन्न जातं तर त्यावर त्यांना 5% दराने अधिभार लावला जातो. ठीक आहे, आणि बघा या सर्व कंपन्यांवर म्हणजे देशी कंपनी असो किंवा विदेशी कंपनी असो, सर्व ज्या कंपन्या बघा ह्यावर 4% सेस 4% जो उपकर आहे तो लावला जातो. आणि कशा संदर्भात तर आरोग्य व शिक्षण उपकर किती लावला जातो 4% लावला जातो. सो बघा हे 4% आपल्याला लक्षात ठेवायचं. सेस आपल्याला विचारलं जाईल जर अधिभार विचारलं नाही तरी पण सेस आपल्याला विचारलं जाईल हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर हे झालं निगम करा संदर्भात. अजून कशावर अधिभार लावला जातो तर आयकर. ठीक आहे, अधिभार व सेस हा आयकरावर सुद्धा लावला जातो. ठीक आहे, तर बघा जर व्यक्तीचं उत्पन्न 50 लाख ते 1 कोटी, व्यक्तीचं उत्पन्न 50 लाख ते 1 कोटी असेल तर त्याच्यावर 10% अधिभार लावला जातो. त्यानंतर बघा 1 कोटी ते 2 कोटी उत्पन्न असेल तर त्याच्यावर 15% दराने
हा अधिभार लावला जातो आणि जर उत्पन्न 2 कोटी ते 5 कोटी यांच्या दरम्यान असेल तर ह्यावर बघा 25% दराने अधिभार लावला जातो आणि जर 5 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्या ठिकाणी बघा 37% अधिभार लावला जातो. हे दरवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये हे व्हॅरी होत असतात. सो ज्यावेळी आपण भारतीय अर्थसंकल्पाचा अभ्यास करू त्यामध्ये जे रिसेंटली जे काही चेंजेस असतील त्या ठिकाणी आपण ते अपडेट करून ठेवूया. ठीक आहे. सो हे झाले आयकरावर जो अधिभार लावला जातो. त्यानंतर अजून कशावर अधिभार लावला जातो तर सीमा कर यावर सुद्धा अधिभार लावला जातो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने म्हणजे ह्याच ठिकाणी आयोग प्रश्न कसा बनवला तो आपण बघू शकतो. म्हणजे आपण तो ऑलरेडी बघितलाय. ठीक आहे. मग सीमा कर, त्याच्यानंतर आयकर आणि निगम कर यावरच अधिभार लावला जातो. जीएसटी वर अधिभार लावला जात नाही. हा पॉइंट इथे लक्षात घ्यायचा. ठीक आहे ना. बघा आपल्या माइंडमध्ये हा प्रश्नाचा विचार आलाय. सो आयोगाच्या माइंडमध्ये सुद्धा तो येणारच, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर तिसरा पॉइंट आपण बघूया, राज्यांचे कर. तिसरा पॉइंट या ठिकाणी आपण बघूया, राज्यांचे कर. सो बघा राज्यांचे कर म्हणजे जी 7वे परिशिष्ट आहे, घटनेतील 7वे परिशिष्ट यामध्ये जी राज्य सूची आहे, घटनेतील 7वे परिशिष्ट आणि त्याच्यामध्ये दिलेली राज्य सूचीमध्ये बघा विषय क्रमांक 45 ते विषय क्रमांक 63 यामध्ये राज्यांचे कर दिलेले आहेत. बघा विषय क्रमांक 45 ते विषय क्रमांक 63 यामध्ये राज्यांचे कर दिलेले आहेत. बरोबर. सो म्हणजे लक्षात घ्या की घटनेमध्ये केंद्राचे आणि राज्याचे कर यांची स्वतंत्र विभागणी दिलेली आहे. ती पण स्ट्रक्चर्ड म्हणजे लिखित विभागणी दिलेली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जमीन महसुला संदर्भात म्हणजे जो विषय क्रमांक 45 आहे तो जमीन महसूल याच्याशी संबंध आहे. ठीक आहे. जमीन महसुलावर जो कर आहे तो विषय क्रमांक 45 मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. कृषी उत्पन्नावरील कर विषय क्रमांक 46. सो अशा राज्यांच्या करांची जी यादी आहे ही राज्य सूचीमधील विषय 45 ते 63 यांच्या दरम्यान दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा जो राज्याकडे बघा करमणूक व मनोरंजनावर कर. ठीक आहे. की जो बघा ज्या पंचायत नगरपालिका किंवा ज्या जिल्हा परिषद आहेत, बरोबर, झेडपी, ठीक आहे, यांच्याकडून आकारला व वसूल केला जातो याचा क्रमांक त्याच राज्य सूचीमध्ये क्रमांक 62 आहे. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर 63 मध्ये मुद्रांक शुल्क संदर्भात तरतुदी दिलेल्या आहेत. सो अशा पद्धतीने हे राज्यांचे कर आहेत, हे लक्षात ठेवायचं. सो बघा घटना दुरुस्ती 101 नुसार म्हणजे 101व्या घटना दुरुस्तीमध्ये बघा केंद्राच्या करामध्ये जीएसटीची भर पडली आणि बघा हे कुठे आलं केंद्राच्या ठिकाणी आणि राज्याच्या मध्ये एसजीएसटी ची भर पडली. ठीक आहे. हे हा पण लक्षात ठेवा. 101व्या घटना दुरुस्तीच्या आधी जे केंद्राचे कर होते आपण केंद्राचे आणि राज्याचे कर आपण बघितले आणि 101व्या घटना दुरुस्तीनुसार केंद्रामध्ये जीएसटीचा ऍड झाला आणि राज्यामध्ये एसजीएसटीची ऍड झाली. बरोबर. हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉइंट जो बघायचा आहे तो म्हणजे लक्षात घ्या की राज्यांना म्हणजे उत्पन्नाच्या स्त्रोत मध्ये चौथा पॉइंट बघा तर राज्यांना केंद्रीय करातील वाटा. सो बघा आपण बघितलं आता केंद्राचे कर आणि राज्यांचे कर हे वेगवेगळे आपण बघितले आणि ही जी विभागणी आहे घटनेमध्ये दिलेली आहे. बरोबर. घटनेच्या 7व्या परिशिष्टामधील जी केंद्र सूची आणि राज्य सूचीमध्ये केंद्राचे कर आणि राज्यांचे कर हे स्पष्टपणे दिलेले असले तरी बघा राज्यांना केंद्रीय कराचा वाटा दिला जातो. ठीक आहे. केंद्रीय करामधून बघा वाटा मिळत असतो.
बरोबर. स्पष्ट जरी करांची विभागणी असली तरी राज्यांना केंद्रीय करामधून काही वाटा मिळत असतो, हे लक्षात ठेवायचं. बरोबर. मग त्या संदर्भात त्यांचे जे वर्गीकरण आहे ते आपण बघूया. तर बघा, केंद्राच्या करासंदर्भात जे वर्गीकरण आहे त्याच्यामध्ये बघा कलम 268 कलम 268 काय म्हणतो की काही कर, बघा काही कर म्हणजेच काय, तर केंद्राने आकारलेले, म्हणजे काही असे कर आहेत की त्यांची आकारणी कोण करतं, केंद्र ते कर आकारतं. ठीक आहे. केंद्राने आकारलेले कर, परंतु त्यांची वसुली, बघा परंतु वसुली व वापर कोण करतं, तर राज्य करतो. कलम 268 मध्ये केंद्राने आकारलेले म्हणजे केंद्र आकारत असलेले व राज्य वसूल व वापर करत असलेले करांचा विषय दिलेला आहे. मग ह्याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये उदाहरणार्थ आपण लक्षात घ्या की मुद्रांक शुल्क, बघा मुद्रांक शुल्क. सो मुद्रांक शुल्क हा जो कर आहे, ठीक आहे, केंद्र सूचीमध्ये याचा क्रमांक 91 आहे. केंद्र सूचीमध्ये याचा क्रमांक 91 आहे. तर हा जो मुद्रांक शुल्क आहे हा केंद्राद्वारे आकारला जातो. आकारणी कोण करतं, केंद्र, परंतु त्याची वसुली आणि वापर हा राज्याद्वारे केला जातो. ठीक आहे. अशा प्रकारे ही राज्यांना केंद्राच्या करामधून वाटा मिळतो. बरोबर. हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर बघा, म्हणजे आता कलम 268 आपण बघितला. त्यानंतर नेक्स्ट जो आहे कलम 269. सो बघा, कलम 269 नुसार, बघा कलम 269 नुसार बघा कराची आकारणी व वसुली कोण करतं, तर केंद्र करतं, परंतु त्याचा वापर, बघा ह्या करांची आकारणी म्हणजेच कलम 269 मध्ये दिलेल्या करांची आकारणी व वसुली केंद्र करतं, परंतु वापर कोण करतो, तर राज्य करतो. यांचा वापर कोण करतो, तर राज्य करतो. ठीक आहे. मग याच्यामध्ये जर उदाहरण आपल्याला बघायचं झालं तर बघा, एखादी वस्तू आहे, बघा एखाद्या वस्तूंचे आंतरराज्यीय खरेदी विक्री झाली, म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये आंतरराज्यीय खरेदी विक्री, ठीक आहे, किंवा निर्गमन, खरेदी विक्री किंवा निर्गमन होत असल्यास बघा ज्या राज्यामध्ये विक्री होते, ठीक आहे, निर्गमन झालं किंवा ज्या राज्यात विक्री होते, बघा ज्या राज्यामध्ये विक्री होते त्या राज्यावर, ठीक आहे, तिथे त्या राज्यावर केंद्र त्या ठिकाणी याच्यावर काय आकारला जातो, विक्री कर आकारला जातो. त्याच्यावर काय आकारला जातो, विक्री कर आकारला जातो. आणि बघा ज्या राज्यात विक्री आणि ज्या राज्यातून पुरवठा, जो राज्य हा जो आहे राज्य काय करतो, पुरवठा करतो, त्या राज्याला तो विक्री कर वापरायला दिला जातो. बघा ते राज्य ते विक्री कर वापर करतं, हे लक्षात ठेवायचं. ठीक. सो अशा पद्धतीने 269 मध्ये आकारणी वसुली केंद्र करतं आणि वापर कोण करतं, राज्य करतं, असे कर दिलेले आहेत. ठीक. त्यानंतर पुढचं बघा, काही जे कर आहे, बघा कलम 270 नुसार काही कर आहेत की त्यांची, बघा 270 नुसार आकारणी व वसुली, बघा आकारणी व वसुली हे केंद्र करतं. आकारणी व वसुली कोण करतं, केंद्र, परंतु वापर, त्यांचा वापर जो आहे हा केंद्र व राज्य या दोघांमध्ये केला जातो. ठीक आहे. केंद्र व राज्य हे दोघांमध्ये मिळून करतात. काही कर असतात की ज्यांची आकारणी कोण करतात, केंद्र, फक्त आकारणी आणि वसुली कोण करतात, केंद्र करतं, परंतु वापर कोण करतात, केंद्र व राज्य. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग ज्यावेळी बघा केंद्र व राज्य यांच्यामध्ये कराचं वाटप करायचं असतं किंवा हे दोन्ही वापर करतात, तर यांच्यामधलं जो कराचा जो वाटप आहे, वाटप हा कोण ठरवतो, तर वित्त आयोग ठरवतो. ठीक आहे.
बघा वित्त आयोग कोणत्या ठिकाणी आपली भूमिका निभावत असतो, तर याच्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो आणि 2023च्या मुख्य परीक्षेमध्ये आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, बरोबर. म्हणून बघा तर कलम 270 अनुसार ज्यावेळी करांची जी वसुली झाल्यावर त्यांचा वापर केंद्र आणि राज्यांमध्ये केला जातो, सो त्यांच्यामधला जो वाटप आहे हा वाटप करण्याचं काम कोण करतो, तर वित्त आयोग करतो किंवा वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार तो राज्यांना द्यायचा वाटा जमा केला जातो. ठीक आहे, बरोबर. मग लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये बघा ह्या 270 नुसार 270 मधील जे कर आहेत त्यांची वसुली केल्यावर जो वाटा राज्यांना द्यायचा असतो, बघा जो वाटा राज्यांना द्यायचा असतो त्याचं तो केंद्राच्या संचित निधीमध्ये समाविष्ट केला जात नाही. ठीक आहे, बघा केंद्राची जी संचित निधी आहे, संचित निधी यामध्ये समाविष्ट होत नाही. लक्षात घ्या. बघा हा जो आहे मग याच्यामध्ये जो केंद्राद्वारे त्याचा फक्त वाटा असतो, केंद्राचा वाटा तोच फक्त संचित निधीमध्ये जातो. तोच कुठे जातो, संचित निधीमध्ये जातो. परंतु लक्षात घ्या की जो राज्याचा वाटा आहे, राज्याचा वाटा हा केंद्राच्या संचित निधीमध्ये समावेश केला जात नाही. तो वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार तो राज्यांना दिला जातो. ठीक आहे, अशा पद्धतीने हा राज्यांना केंद्रीय करातील वाटा जो आहे याच्या संबंधात जे कलम 268, 269 आणि 270 हे द्यायचे. ह्याच्यातला 270 आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण त्याच्यामध्ये ह्या जरा क्रिटिकल कंडिशन येतात. ठीक आहे ना, संचित निधी किंवा केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये ती विभागणी केली जाते. मग ती विभागणी कोणाच्या शिफारशीनुसार केली जाते, तर वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केली जाते. मग जी राज्यांची विभागणी होते ती केंद्राच्या संचित निधीमध्ये जमा होत नाही, फक्त केंद्राचा वाटा असतो तो केंद्राच्या संचित निधीमध्ये जमा होतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग बघा या संदर्भात इथे वित्त आयोगाची भूमिका महत्वाची असते. म्हणून कलम 270 हा विशेष लक्षात ठेवायचा. 270 मध्ये जी कराची आकारणी आणि वसुली कोण करतं, केंद्र करतं, परंतु त्यांच्यामध्ये जे वसुली झालेला कर आहे त्यांचा वाटप हा केंद्र आणि राज्यांमध्ये केला जातो वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार. ठीक आहे, सो हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा. ओके, सो आय होप की इथपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील. सो ठीक आहे, सो एकदा समजलं नाही तर पुन्हा तुम्ही लेक्चर बघून हा टॉपिक समजून घ्या. ठीक आहे, याच्यामध्ये विभागणी आपल्याला महत्वाची आहे. त्यानंतर ह्या केंद्र व राज्याच्या उत्पन्न स्रोतामध्ये राज्यांच्या उत्पन्नामध्ये आपण बघूया की राज्यांना बघा केंद्रीय अनुदाने मिळतात, म्हणजे केंद्राकडून राज्यांना अनुदान मिळतं. सो याच्यासाठी सगळ्यात पहिलं बघा ह्या ज्या राज्यांना केंद्रीय अनुदान मिळतं याच्यासाठी घेतले तर कोणतं कलम संबंध आहे, तर कलम 275. कलम 275 मध्ये अशी तरतूद दिलेली आहे की बघा राज्यघटनेतील कलम 275 अनुसार संसदीय कायद्याने भारताच्या संचित निधीतून राज्यांना विशिष्ट अनुदाने देता येतात. बघा कलम 275 अनुसार बघा केंद्राच्या याच्यामध्ये काही कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, तर बघा पहिलं म्हणजे संसदीय कायद्याने भारताच्या संचित निधीतून म्हणजेच केंद्राच्या भारताच्या संचित निधीमधून, ठीक आहे, भारताच्या संचित निधीतून बघा राज्यांना विशिष्ट अनुदान दिले जाते. बरोबर, मग ज्यावेळी राज्यांना विशिष्ट अनुदान द्यायचं असेल तो जो आहे संसदीय कायद्यानेच द्यावा लागतो. ठीक आहे, मग याच्यासाठी संसदेमध्ये कायदा पारित करावा लागतो आणि मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात आपण म्हणतो अर्थसंकल्पामध्ये होतात. ठीक आहे, अर्थसंकल्प जेव्हा जाहीर होतो म्हणजे तुझं अर्थसंकल्पीय जे अधिवेशन असतं, बरोबर, त्यामध्ये ह्या जे अनुदान वगैरे त्याचे जे कायदे असतात किंवा ते ज्या संमती असतात त्या दिल्या जातात. मग संसदेच्या संमतीनुसारच आपल्याला माहिती आहे की संचित निधीमधून काय केला जातो, खर्च केला जातो. ठीक आहे, सो त्यास आपण जो सार्वजनिक वित्त टॉपिक बघितला त्याच्यामध्ये आपण जी अर्थसंकल्पीय प्रक्रिया आहे ती सगळी बघितलेली आहे. सो त्या संदर्भात ते लेक्चर तुम्ही करून घ्या, त्यामध्ये तो पॉईंट तुमचा क्लिअर होईल. ओके, तर मग बघा यांना राज्यांना विशिष्ट जे अनुदान दिलं जातं
ठीक आहे, राज्यांना विशिष्ट अनुदान दिलं जातं. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा, तर ह्याच्या वाटणीमध्ये सुद्धा वित्त जे आयोग आहे त्याची भूमिका महत्वाची आहे. ठीक आहे, तर बघा मग वित्त आयोग काय काय ठरवतो, याच्यामध्ये वित्त आयोगाचा रोल काय, तर अनुदानाची रक्कम, बघा विशिष्ट जे अनुदान आहे ते अनुदानाची रक्कम, बरोबर, त्यानंतर त्याची वाटणी कशा प्रकारे करावी, अनुदानाची रक्कम, आणि त्याच्यापैकी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत यांचा वाटा ह्या सर्व बाबी कोण ठरवतं, तर वित्त आयोग ठरवतं. आणि 2023च्या परीक्षेमध्ये, मुख्य परीक्षेमध्ये ह्या ठिकाणाहून या वित्त आयोगावर प्रश्न आला होता, हे लक्षात ठेवा. 2023च्या मुख्य परीक्षेमध्ये वित्त आयोगावर आयोगाने म्हणजे एमपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तो ह्याच टॉपिकवर होता. त्यामुळे विशिष्ट लक्षात घ्यायचं की कोणत्या ठिकाणी वित्त आयोग काय भूमिका पार पाडतो. ठीक आहे, बघा कलम 270 अनुसार जेव्हा आपण बघितलं होतं की जेव्हा जो केंद्राने आकारलेला आणि वसूल केलेला कर जेव्हा केंद्र आणि राज्यामध्ये वाटायचं असतं, तर ते सुद्धा वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार दिला जातो. आणि वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार त्या करांमधील जो वाटा राज्यांना द्यायचा असतो, बरोबर, तर तो भारताच्या संचित निधीमध्ये जमा केला जात नाही. त्यानंतर दुसरी वित्त आयोगाची भूमिका कुठे येते, तर ज्यावेळी राज्यांना केंद्रामधून अनुदान भेटतं. ठीक आहे, या ठिकाणी कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवण्याची गरजेचं आहे, तर बघा कलम 275 अनुसार राज्यांना केंद्राद्वारे अनुदान दिलं जातं. मग ती जी प्रक्रिया आहे ती कशी आहे, तर ती संसदीय कायद्यानेच ते अनुदान दिलं जातं. ठीक आहे, मग जेव्हा संसदीय कायदा पारित होतो अनुदानासंदर्भात, हा कायदा जेव्हा पारित होतो तर ते जे अनुदान आहे कुठून दिलं जातं, तर भारताच्या संचित निधीमधून दिलं जातं. बरोबर, हा जो अनुदान आहे हा भारताच्या संचित निधीमधून दिला जातो. ठीक आहे, आणि मग या अनुदानासंदर्भात राज्यांना द्यावयाची अनुदानाची रक्कम, बरोबर, त्याची राज्यांमध्ये वाटणी कशा पद्धतीने करावी आणि त्यातील राज्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांचा वाटा, हे सगळं ठरवण्याचं काम कोण करतो, तर वित्त आयोग ठरवतो. ठीक आहे, इथे वित्त आयोग ठरवतो हा पॉईंट महत्वाचा आहे आणि यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, सो हा पॉईंट इथे आय होप की तुम्हाला समजला. ठीक, त्यानंतर पुढचं राज्यांचा जे दुसरा वित्तीय स्रोत आहे त्याच्यामध्ये 6वा पॉईंट आपण बघूया, म्हणजे केंद्र व राज्यांच्या वित्तीय स्रोतामध्ये. तर राज्यांना केंद्राकडून कर्ज मिळतं. बघा, राज्यांना अनुदान पण मिळतं, त्यानंतर केंद्राकडून राज्यांना काय मिळतात, कर्जे सुद्धा मिळतात. हे लक्षात ठेवायचं. तर मग ह्याच्या संदर्भात ज्या घडामोडी आपल्याला माहित पाहिजेत एक्झाम दृष्टीने त्या पण आपण बघूया. तर बघा, मग हे जे कर्ज आहे ह्याची तरतूद बघा घटनेतील कलम 293(2) नुसार केलेली आहे. बघा, घटनेतील कलम 293 नुसार राज्यांना, ठीक आहे, राज्यांना केंद्राकडून कर्ज मिळतं, हे लक्षात ठेवायचं. बरोबर, ठीक आहे. आता हे सुद्धा कर्ज जे आहे हे सुद्धा संसदीय कायद्यानुसारच दिलं जातं. ठीक आहे, केंद्र सरकारच्या निर्णयावरून नाही, तर ते संसदीय कायद्यानुसार. म्हणजे ज्यावेळी राज्यांना केंद्राकडून कर्ज घ्यायचं आहे तर त्या ठिकाणी संसदीय कायद्यानुसार तो कर्ज दिला जातो. आणि त्याच्यामध्ये एक कलम 293 मध्ये, ह्या कलम 293(3) मध्ये एक विशिष्ट तरतूद केलेली आहे. ती म्हणजे काय, तर बघा कलम 293 नुसार केंद्र शासनाने, बघा जो केंद्र आहे, केंद्र शासनाने एखाद्या राज्याला कर्ज दिले, बघा एखाद्या राज्याला काय दिले असेल, कर्ज दिले असेल. बरोबर, राज्याला काय दिले, कर्ज दिले असेल. ठीक, आणि बघा आणि ते परत करणे बाकी आहे, कर्ज दिले आणि व परत करणे बाकी असेल. ठीक आहे, परत करणे बाकी असेल आणि त्यावेळी या राज्याला पुन्हा नवीन कर्ज जर घ्यायचं असेल, बघा पुन्हा नवीन कर्ज घ्यायचे असेल, ठीक आहे ना, केंद्राकडून राज्याला पुन्हा कोणतेही कर्ज उभारायचे असेल तर त्याला सर्वप्रथम लक्षात घ्या,
सर्वप्रथम केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असते. लक्षात घ्या, कन्सेप्ट किंवा याची पद्धत समजून घेऊया आपण. बघा, कलम 293(3) नुसार एखाद्या राज्याला केंद्राने काय दिलंय, केंद्राने कर्ज दिलेलं आहे, बरोबर, आणि ते कर्ज त्याने परत करणं बाकी आहे, कर्ज फेडणं बाकी आहे, तरी पण त्या राज्याला दुसरं कर्ज हवं असेल तर अशा वेळी त्याला प्रथम केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. मग जर केंद्र सरकारने परवानगी दिली नाही तर तो राज्य पुन्हा कर्ज घेऊ शकत नाही, आणि परवानगी दिली तर बघा या ठिकाणी तो कर्ज घेऊ शकतो. ठीक आहे, तर लक्षात घ्या. मग हे जे कर्जाचे प्रमाण आहे, बघा या ठिकाणी हे जे कर्जाचे प्रमाण म्हणजे राज्यांनी केंद्राकडून घ्यावयाचे कर्जाचे प्रमाण वित्त आयोग ठरवत नाही. लक्षात घ्या, वित्त आयोग ठरवत नाही. ठीक आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी आयोग काय विचारू शकेल, तर वित्त आयोग ठरवतो असं आयोग आपल्याला सांगेल. परंतु लक्षात घ्या की वित्त आयोगाची भूमिका कुठं, त्याच्या ठिकाणी अनुदान मिळतात आणि कलम 270 नुसार. ठीक आहे, या ठिकाणी सुद्धा वित्त आयोगाची भूमिका आहे, परंतु कर्जाचे प्रमाण वित्त आयोग ठरवत नाही. हा पॉईंट लक्षात घ्यायचा. ठीक आहे, बघा मग वित्त आयोगाची भूमिका काय आहे इथं, ती पण आपण बघून घेऊया. तर लक्षात घ्या की या ठिकाणी जो वित्त आयोग आहे याची जी भूमिका आहे ही फक्त म्हणजे आपण म्हणू शकतो सल्लागारी भूमिका असते. ठीक आहे, मग सल्लागारी भूमिका म्हणजे काय, तर राज्यांच्या संचित निधीत वाढ होण्यासाठी व पर्यायाने राज्यांच्या कर्ज उभारणीला लगाम लावण्यासाठी महत्वाचे उपाय सुचवतो. ठीक आहे ना, म्हणजे काय, तर राज्यांनी कमी कर्ज घ्यावे आणि राज्याचा जो संचित निधी आहे तो इतर गोष्टींनी संचित निधी याच्यामध्ये वाढ व्हावी, राज्याचा जो संचित निधी आहे त्याची वाढ व्हावी आणि राज्याने कमी कर्ज घ्यावे या संदर्भात उपाय वित्त आयोग राज्यांना सुचवत असतो. ठीक आहे, तर लक्षात घ्या की ज्यावेळी केंद्राकडून राज्याला कर्ज हवे असते तर त्या कर्जाचे प्रमाण वित्त आयोग ठरवत नाही. नाही म्हणजे नाही, हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. ठीक आहे, बघा अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्ट असतात त्या चांगल्या पद्धतीने समजून घ्यायला लागतात, कारण अॅनालिटिकल क्वेश्चन्स आयोगाकडून विचारले जातात. मग आपण जर त्या कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने ज्यावेळी समजून घेतो त्यावेळीच मग त्या कन्सेप्ट आपल्या म्हणजे आपण त्याची उत्तरं व्यवस्थित देऊ शकतो, अदरवाईज मग आपण कन्फ्यूज होऊन जातो. ठीक आहे, सो आय होप की तुम्हाला आता हा पॉईंट इथे समजला असेल. त्यानंतर या स्त्रोतामध्येच पुढचा जो पॉईंट आहे, ठीक आहे, आपण सांगू शकतो 7वा पॉईंट, तर तो आहे राज्यांना केंद्रीय योजना सहाय्य. राज्यांना केंद्रीय योजना सहाय्य याला आपण म्हणतो सेंट्रल प्लॅन असिस्टन्स. ठीक आहे, CPA. ओके, म्हणजेच काय, तर राज्यांना केंद्रीय योजना सहाय्य हे लक्षात ठेवायचं. बघा, तर मग केंद्राकडून जे आपलं केंद्र सरकार आहे या केंद्राकडून राज्यांना केंद्र पुरस्कृत योजनांसाठी सहाय्य मिळतं. म्हणजे ज्या बघा केंद्राने स्पॉन्सर केलेल्या ज्या योजना असतात केंद्र पुरस्कृत योजनांसाठी राज्यांना सहाय्य मिळतं. ठीक आहे, सर्वप्रथम लक्षात घ्या की राज्यांना ज्या केंद्र पुरस्कृत योजना आहेत त्यांच्यासाठी राज्यांना सहाय्य दिलं जातं केंद्राकडून, हे लक्षात घ्यायचं. ओके, तर अशा प्रकारे आपण जे केंद्र व राज्यांचे वित्तीय स्रोत आहेत त्यांचा या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. ओके, सो नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे, तर वित्त आयोगासंदर्भात ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या आपल्याला कव्हर करायचे आहेत. ओके, आपण ह्या आधी ज्या केंद्राचे आणि राज्यांचे वित्तीय स्रोत हे चांगल्या प्रकारे बघितलेले आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला म्हणजे समजलं नसेल तर तुम्ही वारंवार बघून ठीक आहे या गोष्टी लक्षात ठेवा आणि पूर्णपणे समजून घ्या. ओके, कारण आयोग याच्यावर स्टेटमेंटमध्ये किंवा म्हणजे वन लाईनर स्वरूपात क्वेश्चन विचारू शकतो किंवा स्टेटमेंटमध्ये सुद्धा प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे, आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर बघितले तर या वित्तीय स्रोतांवर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत आणि म्हणून आपल्यासाठी हा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, त्यानंतर मग आपल्याला
पुढचा जो टॉपिक डिस्कस करायचा आहे तो म्हणजे बघा वित्त आयोग. ठीक आहे, फायनान्शियल कमिशन म्हणजे वित्त आयोगासंदर्भात आपल्याला ही गोष्ट अभ्यासायची आहे. ठीक आहे, मग बघा वित्त आयोग. तर वित्त आयोगाची सर्वप्रथम आपण घटनेमधील तरतूद. ठीक आहे, सो घटनेतील कलम 280 घटनेतील कलम 280 काय सांगतो तर वित्त आयोगासंदर्भात तरतुदी देतो. वित्त आयोग बरोबर. मग ह्या कलमानुसार बघा, या कलमानुसार दर 5 वर्षांनी बघा, दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना कोण करतात? स्थापना राष्ट्रपती करतील. ठीक आहे, कलम 280 नुसार दर 5 वर्षांनी राष्ट्रपती जे आहेत या वित्त आयोगाची स्थापना करतील. मग वित्त आयोगाची स्थापना कोण करतात तर राष्ट्रपती करतो, हे लक्षात ठेवायचं. बरोबर. मग बघा, या वित्त आयोगाची जर रचना आपण लक्षात घेतली, वित्त आयोगाची रचना जर आपण लक्षात घेतली तर ह्याच्यामध्ये बघा एक अध्यक्ष असतो. ठीक आहे, सो रिसेंटली 16वा वित्त आयोगाची स्थापना झालेली आहे, त्याच्या संदर्भात आपण सुद्धा डिस्कशन करणार आहोत. सो याच्यामध्ये एक अध्यक्ष असतो, त्यानंतर बघा 4 इतर सदस्य असतात, 4 इतर सदस्य, आणि ह्या वित्त आयोगाचा एक काय असतो सचिव असतो. सचिव. सो अशा पद्धतीने बघा वित्त आयोगामध्ये एकूण किती सदस्य असतात? 5 सदस्य असतात. एक अध्यक्ष आणि 4 इतर सदस्य मिळून 5 सदस्य असतात, आणि सचिव जो असतो त्याचा प्रशासकीय अधिकारी असतो. वित्त आयोगाचा प्रशासकीय अधिकारी असतो. आणि हे जे सदस्य असतात यांची बघा तर पुनर्नेमणूक यांची होऊ शकते, हा पॉइंट पण लक्षात ठेवायचा. ठीक आहे, मग त्यानंतर बघा तर वित्त आयोगाची स्थापना कोण करतो? राष्ट्रपती करतो. एक अध्यक्ष आणि 4 इतर सदस्य असतात. बरोबर. सदस्य जे असतात पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात. ठीक आहे, मग ह्या सदस्यांची, हे जे सदस्य आहेत बरोबर, या सदस्यांची पात्रता व निवड बरोबर या संदर्भात अधिकार जो आहे, या संदर्भात बघा कायदा करण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे घटनेने? तर तो अधिकार संसदेला दिलेला आहे, हे आपल्याला सर्वांना माहित असेल. ठीक आहे, संसदेला हा अधिकार दिलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग वित्त आयोगाचं कार्य काय? तर वित्त आयोगाला बघा तर कशासाठी वित्त आयोग स्थापन केला जातो? तर बघा काही बाबी म्हणजे जर आपण बघितलं तर राष्ट्रपतींना काही बघा राष्ट्रपतींना समजा आपण बघितलं खालील बाबींसाठी राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी, आर्थिक घडामोडींवर सल्ला देण्यासाठी या वित्त आयोगाची राष्ट्रपती काय करतात? स्थापना करतात. मग कोणती कारणं लक्षात घ्या किंवा कोणत्या बाबींवर सल्ला द्यावा लागतो? त्याच्यामध्ये पहिलं आहे बघा, जो निव्वळ कर उत्पन्न आहे देशाचं किंवा केंद्राचं, जे निव्वळ कर उत्पन्न आहे, निव्वळ कर उत्पन्न याची विभागणी बघा व्यवस्थित समजून घेऊया. पहिला काय कशाबाबतीत सल्ला देतो? तर निव्वळ कर उत्पन्न याची जी विभागणी आहे ही केंद्र व राज्य यांच्यामध्ये करावी, आणि ती पण राज्यांमध्ये. बरोबर. बघा केंद्र व राज्यांमध्ये या करांची विभागणी, निव्वळ कर उत्पन्न जे आहे त्याची विभागणी केंद्र आणि राज्यामध्ये कशी असावी, आणि राज्यांना दिलेला वाटा बघा, राज्यांना दिलेला वाटा हा वेगवेगळ्या राज्यांना कशा पद्धतीने विभागून द्यावा या संदर्भाची हा जो सल्ला आहे तो सल्ला देण्यासाठी विशेषतः ह्या वित्त आयोगाची स्थापना केली जाते. बरोबर. मग आपल्याला हे त्यानंतर दुसरा कशासाठी? दुसरा सल्ला काय? तर ज्यावेळी बघा राज्यांना अनुदान दिलं जातं, बघा राज्यांना देणाऱ्या
अनुदानांची तत्वे ठरवण्यासाठी बघा ठरविणे या संदर्भात सल्ला देण्यासाठी वित्त आयोगाची स्थापना केली जाते. सो बघा राज्यांना अनुदान ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. सो त्या संदर्भात त्याचा कन्सेप्ट त्या विसरायच्या नाहीत. ठीक आहे ना. तो हा जो अनुदान आहे केंद्राच्या संचित निधीमधून दिला जातो आणि तो कोण ठरवतो? वित्त आयोग ठरवतो. बरोबर. म्हणून यासाठी हे जे आहेत वित्त आयोगाची स्थापना केली जाते. त्यानंतर बघा याच्यामध्येच बघा जो राज्यांना अनुदान दिला जातो त्याची ती जी आहे सो त्याच्यामध्ये जो पंचायत राज आहे, पंचायत राज यांचा जो वाटा आहे, पंचायत राजमध्ये जो वाटा आहे तो ठरवण्यासाठी सल्ला देण्यासाठी विशेषतः या वित्त आयोगाची स्थापना केली जाते. ठीक आहे. म्हणजे पंचायत राज, त्यानंतर जे नगरपंचायत आहे, नगरपंचायत ओके म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था यांना जो वाटा असतो राज्यांच्या अनुदानामधून तो ठरवण्यासाठी संबंधित सल्ला सुद्धा राष्ट्रपतीला वित्त आयोगाद्वारे दिला जातो. त्याच प्रकारे मग राष्ट्रपतींनी शिफारस केली. बघा राष्ट्रपतींनी शिफारस केलेल्या इतर बाबींवर सल्ला सल्ला देण्यासाठी या वित्त आयोगाची स्थापना केली जाते. म्हणजे वित्त आयोग या बाबतीत राष्ट्रपतींना सल्ला देतो. म्हणजे राष्ट्रपतींना म्हणजे काय तर राष्ट्रपतींना जो सल्ला देण्यासाठी जो केंद्र सरकार असतो किंवा केंद्रीय मंत्रिमंडळ असतं त्यांना सल्ला देण्यासाठी हे वित्त आयोगाची स्थापना केली जाते. ठीक आहे. मग बघा 200 घटनेच्या कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते. त्या संदर्भाच्या तरतुदी आपण बघितल्या. सो कलम 281 घटनेच्या कलम 281 नुसार याच्यामध्ये काय दिलंय तर वित्त आयोगाच्या शिफारसी. बघा वित्त आयोगाच्या शिफारसी ज्या आहेत त्याच्या संदर्भात तरतुदी ज्या आहेत या घटनेतील कलम 281 मध्ये दिलेल्या आहेत. घटनेतील कलम 281 मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. मग बघा या ज्या वित्त आयोगाच्या शिफारसी असतात या वित्त आयोगाच्या शिफारसी राष्ट्रपती जे आहेत हे संसदेमध्ये मांडतात. कोण मांडतात तर राष्ट्रपती जे आहेत या वित्त आयोगाच्या शिफारसी संसदेमध्ये मांडण्याचे करतात. आणि जर बघायला गेलो तर आतापर्यंत 16 वित्त आयोगाची स्थापना झालेली आहे. आतापर्यंत 16 वित्त आयोगाची स्थापना झाली आहे आणि या 16 वित्त आयोगाचे अध्यक्षांवर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. रिसेंटली गट ब च्या मुख्य परीक्षेमध्ये वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि त्याचा म्हणजे कितवा आयोग आणि त्याचे अध्यक्ष काय याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. विशेषतः जे पहिले जे आहेत पहिले वित्त आयोग सुरुवातीचे त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला होता. म्हणून 16 वित्त आयोग आणि त्यांचे अध्यक्ष आपल्याला पाठ झालेच पाहिजेत हे आपण पुढे बघणारच आहोत. ठीक आहे. सो लक्षात घ्या हे जे वित्त आयोग आहे वित्त आयोग हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. आयोगाने विचारलेला आहे वित्त आयोग हा निमन्यायालयीन निमन्यायालयीन किंवा अर्धन्यायिक. बघा दुसरा शब्द काय अर्धन्यायिक संस्था. वित्त आयोग ही अर्धन्यायिक संस्था आहे. इंग्लिशमध्ये याला म्हणतात बघा क्वासी ज्युडिशियल बॉडी. क्वासी ज्युडिशियल बॉडी. ठीक आहे. म्हणजे वित्त आयोग म्हणजेच हा एक निमन्यायालयीन किंवा अर्धन्यायिक संस्था आहे हे लक्षात घ्यायचं. ठीक. केंद्र व राज्यादरम्यान राजकोषीय संबंधांची चौकट पुरवण्याचे महत्त्वाचे कार्य वित्त आयोग पार पाडतो. ठीक आहे. बघा केंद्र व राज्यादरम्यान राजकोषीय संबंधांची चौकट पुरवण्याचे महत्त्वाचे कार्य केंद्र आयोग पार पाडत असतो आणि स्रोतांचे वाटप करून केंद्र व राज्यांमधील राजकोषीय असंतुलन दूर करण्याचे कार्य सुद्धा कोण करतो तर वित्त आयोग. तर बघा अशा पद्धतीच्या आता ह्या गोष्टी ज्या आहेत या डिस्क्रिप्टिव्ह गोष्टी आपल्याला 2025 ची जी राज्यसेवेची तयारी करायची आहे तर त्या संदर्भात आपल्याला की वित्त आयोगासंदर्भात डिटेलमध्ये गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे वित्त म्हणजे बघा आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे एक जस्ट विचार सांगतो तुम्हाला की देशाच्या बघा
आर्थिक संतुलनामध्ये वित्त आयोगाची भूमिका स्पष्ट करा. असा प्रश्न ज्यावेळी आयोग डिस्क्रिप्टिव्ह मध्ये विचारेल, तर त्या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने जे वित्त आयोग आहे देशाच्या आर्थिक संतुलनात काय भूमिका बजावत असतो, तर ती सगळ्या गोष्टी आपल्याला एका म्हणजे स्ट्रक्चर्ड वेने माहिती करून घेतल्या पाहिजे आणि त्या तिथे ज्यावेळी तो प्रश्न त्यावेळी विचारला जाईल आणि विचारला जाईल. 100% सांगतो की डिस्क्रिप्टिव्ह मध्ये याच्या संदर्भात प्रश्न विचारलाच जाईल. सो त्या ठिकाणी मग आपल्याला त्या संदर्भात तो उत्तर द्यायचा. सो आपण नंतर त्या डिस्क्रिप्टिव्ह एक्झामची सुद्धा वेगळी सिरीज सुरू करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण प्रत्येक विषयाची जी डिस्क्रिप्टिव्ह डिटेल माहिती, त्याच प्रकारे आन्सर कशा पद्धतीने लिहिले गेले पाहिजेत, सो ह्याचा सुद्धा आपण बघणारच आहोत. तुर्ता आपण आपल्या कंबाईनचा विचार करू. सो कंबाईन मध्ये तेवढ्या गोष्टी विचारणार नाही. कंबाईन मध्ये ज्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत वित्त आयोगासंदर्भात तेवढ्या आपण या ठिकाणी डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे. सो आता आपण काय करू, जेवढे पण वित्त आयोग झालेले आहेत आतापर्यंत, कधीपासून तर 1952-57 पासून, म्हणजे 1951 पासून ते आता 2024ला जो नवीन 16वा वित्त आयोग स्थापन झाला त्यांचे अध्यक्ष आणि स्थापना वर्ष आपण काय करू, डिस्कस करूया आणि ते पाठच करण्याचा प्रयत्न करू याच्यामध्ये. सो बघा, सर्वप्रथम आपण लक्षात घ्या की जो आयोग आहे, ठीक आहे, म्हणजे पहिला की दुसरा, त्याची स्थापना कधी झाली, विशेषतः स्थापना आणि त्याचे अध्यक्ष कोण यावरच प्रश्न विचारला जातो. हा पॉईंट लक्षात घ्यायचा. त्याचे शिफारस कालावधी किंवा अहवाल कधी सादर केला यावर प्रश्न विचारला जात नाही. सो आपण 1 बाय 1 बघूया. तर पहिला वित्त आयोग बघा, पहिल्या वित्त आयोगाची स्थापना झाली 1951ला. भारताच्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या वित्त आयोगाची स्थापना झाली 1951ला आणि यावेळी त्याचे अध्यक्ष होते बघा के.सी. नियोगी. तुम्ही माझ्यासोबतच हे पॉइंट्स 1 बाय 1 नोट डाऊन करून घ्या, पाठ करून घ्या. ठीक आहे. बघा, पहिल्या वित्त आयोगाची स्थापना झाली 1951ला आणि त्याचे अध्यक्ष होते के.सी. नियोगी. ठीक आहे. त्यानंतर मग येतो दुसरा वित्त आयोग. ठीक आहे. सो दुसऱ्या वित्त आयोगाची स्थापना झाली 1956ला. सो दर 5 वर्षांनी आयोग काय करतो, वित्त आयोगाची स्थापना करतो, परंतु दर 5 वर्षांनीच झाली असं नाहीये. ठीक आहे. बघा, 1956ला दुसरा वित्त आयोगाची स्थापना झाली. अध्यक्ष होते याचे अध्यक्ष होते के. संथानम. बघा, दुसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते के. संथानम. सो बघा, क्रमाने आपण एक लक्षात ठेवायचं नाव. ठीक आहे. बघा, नियोगी संस्था. बघा, नियोगी संस्था असं हे कीवर्ड लक्षात ठेवायचे. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष नियोगी, दुसऱ्याचे काय संस्था म्हणून संथानम. बरोबर. त्यानंतर मग तिसऱ्या वित्त आयोगाची स्थापना होते, ती होते बघा 1960ला. तिसऱ्या वित्त आयोगाची स्थापना होते 1960ला आणि याचे अध्यक्ष होतात ए. के. चंद्रा. ठीक आहे. बघा, ए. के. चंद्रा. मग आपण तिसऱ्या नंबरला चंद्रा असं नाव ठेवून द्यायचं. बघा, नियोगी संस्था चंद्रा. बरोबर. मग त्यानंतर चौथ्या वित्त आयोगाची स्थापना होते 1964ला. 1964ला या चौथ्या वित्त आयोगाची स्थापना होते. त्याचे अध्यक्ष बनतात पी. व्ही. राजमन्नार. कोण बनतात? पी. व्ही. राजमन्नार. बघा, आपण सावकाशपणे का घेतो, तर हे आपल्याला लक्षातच ठेवायचे आहे. मग इथे बघा राज, बघा, नियोगी संस्था चंदा राज. ठीक, चंद्राचा आपण चंदा करायचा. नियोगी संस्था चंदाराज किंवा निरोगी संस्था चंदाराज असं पण आपण ट्रिक बनवून ठेवू शकतो. ठीक आहे. तर हे पहिले 4. त्यानंतर पाचवा वित्त आयोगाची स्थापना झाली 1968ला. 1968ला पाचव्या वित्त आयोगाची स्थापना होते. याचे अध्यक्ष होतात महावीर त्यागी. पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत महावीर त्यागी. सो बघा, यांच्यावर प्रश्न आयोगाने वारंवार विचारलेले आहेत. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितला, रिसेंटली 2023चा गट ब चा मुख्य परीक्षेचा पेपर बघितला, तरी वित्त आयोगाच्या अध्यक्षांवर प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. बघा, मग त्यागी शेवटला आपण लिहिलं. मग बघा, पहिल्या 5 वित्त आयोगांचे अध्यक्ष आपण अशा पद्धतीने लिहू शकतो की निरोगी संस्था चंदाराज त्यागी. निरोगी संस्था चंदाराज त्यागी असा पहिल्या 5 वित्त आयोगांचे अध्यक्ष लक्षात ठेवण्यासाठी आपण ट्रिक या ठिकाणी बनवू शकतो. ठीक आहे. सो तुमच्या परिणिती बनवायची आणि लक्षात ठेवायचीच. बरोबर. त्यानंतर मग 6वा वित्त आयोग.
पुढचा वित्त आयोग 6वा वित्त आयोगाची स्थापना जी होते बघा 1972 ला, 1972 ला 6व्या वित्त आयोगाची स्थापना होते आणि या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होतात ब्रह्मानंद रेड्डी. ब्रह्मानंद रेड्डी हे 7व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होतात. मग या ठिकाणी पुढचा गट आपण तयार करू. ठीक आहे, रेड्डी. नेक्स्ट 7वा वित्त आयोग. 7व्या वित्त आयोगाची स्थापना होते 1977 ला. 1977 ला 7व्या वित्त आयोगाची स्थापना होते. या वित्त आयोगाचे अध्यक्ष होतात J.M. शेलेट. ठीक आहे, J.M. शेलेट. आणि जर तुम्ही आपलं रंजन कोळंबे सरांचं बघाल तर त्या ठिकाणी J.M. शेलार असं दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. सो दोन्ही इथे ते लक्षात ठेवायचे. तर ह्या बघा, तर मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं शेलेट, रेड्डी शेलेट. त्यानंतर 8वा वित्त आयोग. या 8व्या वित्त आयोगाची स्थापना होते 1983 ला. 1983 ला 8व्या वित्त आयोगाची स्थापना होते. याचे अध्यक्ष आहेत Y.B. चव्हाण. अध्यक्ष कोण होतात? Y.B. चव्हाण. सो रेड्डी शेलेट चव्हाण असं आपण इथे बनवू. ओके, नेक्स्ट. त्यानंतर स्थापन होतो 9वा वित्त आयोग. 9व्या वित्त आयोगाची स्थापना होते 1987 ला. 1987 ला 9व्या वित्त आयोगाची स्थापना होते. अध्यक्ष बनतात यांचे 9व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष बनतात N.K.P. साळवे. N.K.P. साळवे हे 9व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष बनतात. ठीक आहे, रेड्डी शेलेट चव्हाण साळवे. रेड्डी शेलेट चव्हाण साळवे 9व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? साळवे. त्यानंतर 10वा वित्त आयोगाची स्थापना होते ती म्हणजे 1992 ला. 1992 ला 10व्या वित्त आयोगाची स्थापना होते. सो यावेळी अध्यक्ष बनतात 10व्या K.C. पंत. K.C. पंत हे 10व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते, हे लक्षात ठेवायचं. तर म्हणजे या ठिकाणी पंत. सो मग पुढची ट्रिक कशी बनते आपली पुढच्या 5 अध्यक्षांची? तर बघा, रेड्डी शेलेट चव्हाण साळवे पंत. रेड्डी शेलेट चव्हाण साळवे पंत. बरोबर. सुरुवातीचे आपण जे बघितले होते ते म्हणजे नियोगी संथा चंदाराज त्यागी. नियोगी संथा चंदाराज त्यागी. त्यानंतर रेड्डी शेलेट चव्हाण साळवे पंत. हे पुढचे 6 ते 10 या वित्त आयोगाचे अध्यक्ष आपण बघितले. त्यानंतर नेक्स्ट मग 11वा जो वित्त आयोग आहे, या 11व्या वित्त आयोगाची स्थापना होते 1998 ला. बघा, 11व्या वित्त आयोगाची स्थापना होते 1998 ला. तर या ठिकाणी बघा, स्थापनेमध्ये 5 वर्षापेक्षा जास्त वर्षाचा गॅप आहे, हे लक्षात घ्या. दर 5 वर्षांनी स्थापन करायला पाहिजे, परंतु 92 आणि 98 हा गॅप जास्त आहे, हे पण लक्षात घ्या. मग या 11व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते A.M. खुसरो. A.M. खुसरो हे 11व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. ठीक आहे. त्यानंतर बघा, तर पुढचं झालं स्थापन 12वा वित्त आयोग. ठीक आहे. सो 12वा वित्त आयोग. 12व्या वित्त आयोगाची स्थापना झाली 2002 ला. 2002 ला 12व्या वित्त आयोगाची स्थापना झाली. अध्यक्ष याचे होते C. रंगराजन. 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते C. रंगराजन. ठीक आहे. मग इथे या ठिकाणी आपण लिहू शकतो बघा, खुसरो आणि रंगराजन. त्यानंतर मग 13वा वित्त आयोग. 13व्या वित्त आयोगाची स्थापना होते 2007 ला. 2007 ला 13व्या वित्त आयोगाची स्थापना होऊन अध्यक्ष याचे होतात विजय केळकर. विजय केळकर. ठीक आहे. तर मग आपण इथे लिहू शकतो केळकर, खुसरो, रंगराजन, केळकर. त्यानंतर 14वा वित्त आयोग. सो 14व्या वित्त आयोगाची स्थापना होते 2013 ला. 2013 आणि अध्यक्ष येथे असतात बघा, तर Y.V. रेड्डी. Y.V. रेड्डी हे जे असतात 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणतात, म्हणून इथे आपण केलेलं रेड्डी. ओके. त्यानंतर मग 15वा वित्त आयोग. ठीक आहे. सो 15वा वित्त आयोगाची स्थापना होते 2017 ला.
15व्या वित्त आयोगाची स्थापना होते 2017ला. अध्यक्ष याचे असतात N.K. सिंग. बघा N.K. सिंग. ठीक आहे, N.K. सिंग याचे अध्यक्ष. सो आपण इथे सिंग लिहू शकतो. आणि रिसेंटली जो 16वा वित्त आयोग आहे त्याची स्थापना झाली 2024ला. रिसेंटली 16व्या वित्त आयोगाची स्थापना झाली 2024ला. ठीक आहे, त्याचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगाडिया. अरविंद पनगाडिया हे आपण लक्षातच ठेवायचं. आयोग यावर प्रश्न विचारणारच. बरोबर. 2024ला 16व्या वित्त आयोगाची स्थापना झाली. अध्यक्ष जे आहेत अरविंद पनगाडिया. ठीक आहे. सो मग बघा आपण आता हे वित्त आयोग बघितले. तर या वित्त आयोगाच्या संदर्भात, ठीक आहे, वित्त आयोगाच्या संदर्भात जो 15वा वित्त आयोग आहे आणि 16वा वित्त आयोगाचे जे सदस्य आणि याचा आपण डिस्कस करणार आणि जो 15वा वित्त आयोग आहे त्याचे सदस्य आणि संदर्भात त्या घडामोडी आपण इथे डिस्कस करणार आहोत. ओके. तर बघा या ठिकाणी आपण आता 15वा वित्त आयोग बघूया. बरोबर. 15वा वित्त आयोग. सो बघा या 15व्या वित्त आयोगाची स्थापना झाली होती 2017ला. बघा स्थापना कधी झाली? 2017. 2017ला 15व्या वित्त आयोगाची स्थापना झाली. बघा 27 नोव्हेंबर 2017ला स्थापना झाली आहे. तर याचा शिफारस कालावधी काय होता? बघा शिफारस कालावधी, ठीक आहे, तर 2020 ते 2026 हा जो आहे या 15व्या वित्त आयोगाचा शिफारस कालावधी होता. ठीक आहे. अध्यक्ष आपण बघितले, यांचे अध्यक्ष जे होते N.K. सिंग आणि याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो म्हणून आता 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष सुद्धा आपल्याला विचारतील. ठीक आहे. N.K. सिंग याचे अध्यक्ष होते, हे लक्षात घ्या. तर सदस्यामध्ये बघा पहिले अजय नारायण झा, दुसरे होते डॉक्टर अनूप सिंग, तिसरे सदस्य अशोक लाहिरी, तिसरे सदस्य होते अशोक लाहिरी. बरोबर. त्यानंतर बघा याच्यामध्ये चौथे सदस्य जे होते रमेश चांद. बरोबर. आणि ह्या 15व्या वित्त आयोगाचे सचिव कोण होते? तर सचिव होते अरविंद मेहता. सो या सदस्य, सचिव आणि अध्यक्षावर प्रश्न आयोग विचारत असतो. बरोबर. म्हणून आपल्याला या गोष्टी लक्षात घ्यायच्या. तर या 15व्या वित्त आयोगानुसार विशेष लक्षात घ्यायचे, तर यांनी 2 अहवाल सादर केले होते. बघा राष्ट्रपतींना 2 अहवाल सुपूर्द केले होते. तर पहिला जो अहवाल होता तो म्हणजे बघा तर 2020-21 या वर्षासाठी 2020-21 वर्षासाठी त्यांनी पहिला अहवाल सादर केला. आणि जो दुसरा जो आहे तो बघा तर 2021-22 ते 2025-26 या वर्षासाठी दुसरा अहवाल या 15व्या वित्त आयोगाने सुपूर्द केला होता, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो 15वा वित्त आयोग याने 2 अहवाल सादर केले होते. त्याच्यामध्ये बघा तर जो पहिला अहवाल आहे तो 2020-21 या वर्षासाठी केला होता आणि दुसरा अहवाल जो आहे हा पूर्ण 2020-21 ते 2025-26 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी तो सादर केला होता, हे लक्षात ठेवायचं. बघा त्यानंतर आपल्याला महत्त्वाची जी गोष्ट आहे की या 15व्या वित्त आयोगाने जो निव्वळ करातून राज्यांचा जो वाटा आहे तो किती सांगितला होता? तर तो बघा 41% इतका सांगितला होता. बघा
निव्वळ करातून राज्यांचा वाटा जो आहे तो 41% देण्यात यावा हे सांगितलं होतं, हे लक्षात घ्या. बरोबर, किती तर 41%. ठीक आहे. आणि या संदर्भात बघा, या संदर्भात ह्या 15व्या वित्त आयोगाने कर वाटणीचे निकष, कर वाटणीचे जे निकष होते बरोबर, ते कोणते कोणते घेतले होते ते पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर याच्यामध्ये बघा, कर वाटणीचे निकष कोणते कोणते होते, तर पहिलं म्हणजे लोकसंख्या. पहिला निकष त्यांनी घेतला होता लोकसंख्या. तर लोकसंख्येला या 15व्या वित्त आयोगाने 15% भारांश दिला होता. त्यानंतर पुढचं आहे जनसांख्यिकी कामगिरी. बघा, निकष म्हणजे काय, तर बघा, निव्वळ करातून जो राज्यांना वाटा दिला तो 41% दिला. मग हा जो कर ठीक आहे, वाटा जो आहे बरोबर, कोणत्या बेसिसवर, कोणत्या निकषांच्या आधारावर दिला, तर लोकसंख्या, त्याचप्रकारे जनसांख्यिकीय कामगिरी. या जनसांख्यिकीय कामगिरीसाठी 12.5% भारांश देण्यात आला. ठीक आहे याला. त्यानंतर पुढचं आहे उत्पन्न दुरावा. उत्पन्न दुरावा यासाठी 45% भारांश दिला. 45% भारांश दिला. त्यानंतर क्षेत्रफळासाठी बघा 15% भारांश दिला. आणि त्यानंतर बघा वन व पर्यावरण यासाठी 10% भारांश देण्यात आला होता. आणि कर प्रयत्न यासाठी 2.5% एवढा भारांश देण्यात आला होता. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे जे निकष आहेत हे कर पातळी ठरवण्यासाठी हे निकष वापरले होते, लक्षात घ्या. तर 15व्या वित्त आयोगाच्या नुसार बघा, जो राज्यांचा वाटा दिला, राज्यांना जो वाटा दिला त्याच्यामध्ये बघा सर्वाधिक जो आहे तो कोणाला भेटला, उत्तर प्रदेशला. सर्वाधिक कोणाला, उत्तर प्रदेशला. किती होता, 17.939%. बघा, एकूण राज्यांच्या वाट्यापैकी 17.939% वाटा उत्तर प्रदेशला देण्यात आला. त्यानंतर जर महाराष्ट्राचा विचार केला, आपल्या महाराष्ट्राला, सो बघा महाराष्ट्राला 6.317% इतका वाटा देण्यात आला. आणि सर्वात कमी जो आहे हा गोवा राज्याला देण्यात आला. सर्वात कमी गोवा राज्याला, तो किती होता, 0.386%. ठीक आहे. सो इतके पॉईंट्स आपण लक्षात घ्यायचे. सो बघा, ह्यात म्हणजे 15व्या वित्त आयोगाने जो राज्यांना देण्याचा वाटा जो आहे, कर प्राप्तीमधून राज्यांना देण्याचा वाटा तो किती ठरवला होता, तर 41%. तोच जर आपण 13वा जो वित्त आयोग आहे, 13व्या वित्त आयोगाने हा जो वाटा आहे हा 32% ठरवला होता. ठीक आहे, लक्षात ठेवा, फक्त जस्ट आकडे लक्षात ठेवायचे, 32%. त्यानंतर 14वा जो वित्त आयोग आहे, या 14व्या वित्त आयोगाने हा जो वाटा आहे बरोबर, हा 42% ठरवला होता. ठीक आहे, 42% ठरवला होता. आणि 15व्या वित्त आयोगाने हा वाटा किती ठरवला, 41%. सो हे सुद्धा आपण इथे लक्षात घ्यायचं, बरोबर. ओके. सो अशा पद्धतीने हा पॉइंट इतका जो आहे. त्याच्यानंतर मग आपण आता बघूया जो 16वा वित्त आयोग आहे. ठीक आहे, त्याच्या घडामोडी इथे बघूया. तर बघा, 16वा वित्त आयोग. तर या 16व्या वित्त आयोगाची बघा स्थापना कधी झाली. ठीक आहे, स्थापना जर आपल्याला विचारली तर 31 डिसेंबर. ठीक आहे. सो आपण बघा 31 डिसेंबर 2023 ला. ठीक आहे, आपण याच्या आधी बघितलं होतं 16व्या वित्त आयोगाची स्थापना जी बघितली होती 2024 केलं होतं. तर त्या ठिकाणी थोडंसं करेक्शन करून घ्या. तर बघा, हे जे आहे 2023 ला, एक दिवस आधी, 2024 उगवायच्या एक दिवस आधी या जी 16व्या वित्त आयोगाची स्थापना झाली हे लक्षात घ्या. ओके. सो तेवढा पॉइंट आपण कव्हर करायचा. ठीक आहे. मग अध्यक्ष बघा, अध्यक्ष याचे आहेत
अरविंद पनगडिया आपण बघितलं, अरविंद पनगडिया. ओके. मग या 16व्या वित्त आयोगाचे सदस्य कोण कोण, सदस्य कोण कोण, तर ते सुद्धा आपण बघूया. पहिले सदस्य लक्षात घ्या तर अजय नारायण झा. ठीक आहे, बघा अजय नारायण झा. ठीक आहे, हे महाराष्ट्राशी बिलॉंग करतात, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरे सदस्य ॲनी जॉर्ज मॅथ्यू. ठीक आहे, ॲनी जॉर्ज मॅथ्यू. तिसरे सदस्य बघा सौम्या कांती घोष. सौम्या कांती घोष. आणि लक्षात घ्या इथे एक ट्विस्ट आहे, तो म्हणजे बघा तर सुरुवातीला ज्यावेळी याची स्थापना झाली, सुरुवातीला याचे सदस्य होते चौथे निरंजन राज्याध्यक्ष. बरोबर, निरंजन राज्याध्यक्ष. परंतु त्यानंतर बघा तर निरंजन राज्याध्यक्ष बघा यांनी सहभागी होण्यासाठी असमर्थता दर्शवल्याने यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली. त्यांचं नाव आहे मनोज पांडा. ठीक आहे. सो बघा ह्या 16व्या वित्त आयोगाच्या 4 सदस्यांमध्ये पहिले अजय नारायण झा, ॲनी जॉर्ज मॅथ्यू, सौम्या कांती घोष आणि मनोज पांडा यांची नावं लक्षात ठेवायची. ठीक आहे. या 16व्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली, तर सचिव म्हणून यांची जी नियुक्ती बघा तर ऋत्विक रंजनम पांडे. बघा ऋत्विक रंजनम पांडे हे 16व्या वित्त आयोगाचे सचिव आहेत. बघा 16व्या वित्त आयोगाचे सचिव आहेत. तर यांचा जो अहवालाचा कालावधी आहे म्हणजे कोणत्या वर्षासाठी यांना अहवाल द्यायचा आहे. ठीक आहे, तर बघा 2026-27 ते 2030-31 या वर्षासाठी, या 5 वर्षांच्या कालावधीसाठी 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशी लागू असतील, हे लक्षात ठेवायचं. ठीक. सो अशा पद्धतीने आपण बघा आता यांच्या संदर्भात जे राज्यांमधील कराचा वाटा जेव्हा यांचा अहवाल येईल, ठीक आहे, अहवाल जो येणं बघा 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत अहवाल देणे अपेक्षित आहे. बरोबर, 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत हा अहवाल येणे अपेक्षित आहे. सो तेव्हा ज्या इतर तरतुदी ते आपल्याला माहित होतील आणि जो या शिफारशी लागू कधी होतील तर 1 एप्रिल 2025 पासून या ज्या 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशी लागू होतील. बरोबर, हे लक्षात घ्यायचं. सो अशा पद्धतीने आपण हा जो 16वा वित्त आयोग आहे याच्या संदर्भातच्या घडामोडी जाणून घेतल्या. ठीक आहे. त्यानंतर बघा आपण याच संदर्भात महाराष्ट्र वित्त आयोगाची थोडीशी चर्चा करूया. ठीक आहे. बघा महाराष्ट्र वित्त आयोग. सो आपल्याला माहिती आहे बघा राज्य वित्त आयोग बघा म्हणजेच आपण काय म्हणू राज्य वित्त आयोग. तर राज्य वित्त आयोगाच्या स्थापनेची तरतूद जी आहे बघा स्थापनेची तरतूद घटनेतील कलम 243I मध्ये दिलेला आहे आणि कलम 243Y. ठीक आहे. बघा म्हणजे हा एकच वित्त आयोग असतो, परंतु बघा कलम 243I नुसार बघा राज्य वित्त आयोगाची स्थापना केली जाते की जो पंचायत राजच्या जी करांची वाटणी संदर्भात चालला जातो आणि या म्हणजे कलम 243Y नुसार जो वित्त आयोग आहे राज्य वित्त आयोग तो ज्या नगरपालिका संदर्भात करांची विभागणी करेल. बरोबर, अशा संदर्भात बघा राज्य वित्त आयोगाच्या स्थापनेची तरतूद घटनेतील कलम 243I मध्ये दिलेली आहे आणि कलम 243Y मध्ये दिलेली आहे, हे लक्षात ठेवायचं. बरोबर. मग बघा मग राज्य वित्त आयोगाची स्थापना कोण करतो तर बघा राज्यपाल. केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना करतो राष्ट्रपती, तर राज्य वित्त आयोगाची स्थापना करतात राज्यपाल. दर 5 वर्षांनी राज्यपाल राज्य वित्त आयोगाची स्थापना करतील. मग कशासाठी करतील तर काही बाबतीत सल्ला देण्यासाठी म्हणजे राज्य कर उत्पन्नापैकी बघा राज्य कर उत्पन्नापैकी जो उत्पन्न आहे बरोबर उत्पन्नापैकी जो पंचायती आणि पालिकांचा वाटा सुचवणे, त्याचप्रकारे पंचायत व पंचायतीमध्ये पालिकांमध्ये विभागणी सुचवण्यासाठी ते कार्य कोण करेल तर राज्य वित्त आयोग करेल. त्याचप्रकारे बघा पंचायती पालिकांचे कर तथा पंचायती पालिकांना विनियोजित केलेले
कर व उत्पन्नाचे निर्धारण करण्यासाठी सल्ला जो आहे राज्यपालांना देईल. त्यानंतर राज्याच्या संचित निधीतून पंचायती व पालिकांना दिले जाणारे अनुदाने ठरवण्याचे काम सुद्धा कोण करतं, तर राज्य वित्त आयोग करतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर मग महाराष्ट्रामध्ये पहिल्या वित्त आयोगाची स्थापना कधी झाली असा प्रश्न येऊन गेलेला आहे. म्हणजे बघा, तर पहिला वित्त आयोग कोणाचा, महाराष्ट्राचा पहिला वित्त आयोग स्थापना झाली 20 एप्रिल 1994 ला. महाराष्ट्र म्हणजे पहिल्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाची निर्मिती करण्यात आली होती, हे लक्षात ठेवायचं. तर बघा, तर याचे अध्यक्ष त्या संदर्भात काही एवढी माहिती नाहीये, परंतु आतापर्यंत पाच वित्त आयोग स्थापन झालेत. बरोबर, 5 वित्त आयोग स्थापन झालेत. तर बघा, चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते J.P. डांगे. चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते J.P. डांगे. 2011 मध्ये चौथा वित्त आयोग स्थापन झाला होता. त्यानंतर जो 5वा वित्त आयोग आहे त्याचे अध्यक्ष होते विश्वनाथ गिरिराज. ठीक आहे, विश्वनाथ गिरिराज. ठीक आहे, याची स्थापना झाली होती 2018 ला. ठीक आहे, आणि अहवाल यांचा प्रतीक्षित आहे. सो हे लक्षात घ्या. सो अशा पद्धतीने हे जे महाराष्ट्र राज्य वित्त आयोगासंदर्भातच्या घडामोडी या ठिकाणी आपण डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे. सो बघा मित्रांनो, आपल्या कर रचनेसंदर्भात जेवढे पण आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण ह्या लेक्चरमध्ये पूर्ण केलेले आहेत. ठीक आहे. तो कर संरचना ही पार्ट 1 आणि पार्ट 2 मधून आपण पूर्णपणे कव्हर केल्या आहेत. सो एवढ्या घडामोडी आपल्याला एक्झाम ओरिएंटेड लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आयोग यावरच विशेषतः जो 16वा वित्त आयोग आहे त्याचे अध्यक्ष, सदस्य, त्यानंतर सचिव, बरोबर, स्थापना कालावधी, कोणत्या कालावधीसाठी ते शिफारशी त्यांना करायच्या आहेत, हे सगळं तोंडपाठ करून टाकायचं. बरोबर. त्याचप्रकारे जे सगळे वित्त आयोग आहेत 16 पर्यंत त्यांचे अध्यक्ष, स्थापना वर्ष तोंडपाठ करून टाकायचं. वित्त आयोगाची जी घटनात्मक तरतूद, त्याचप्रकारे अनुदान, त्या संदर्भात कर्ज, त्यानंतर जे 270 कलम आपण बघितलं ते पूर्णपणे पाठ करून ठेवायचं. आयोग ह्याच्या संदर्भात प्रश्न विचारू शकतो. सो आय होप की या 2 लेक्चरमध्ये कर रचनेसंदर्भात जे पण पॉईंट्स आहेत ते तुम्ही चांगल्या पद्धतीने नोट डाऊन केले असतील, म्हणजे रफ मध्ये. ठीक आहे, कारण आपण रिव्हिजन करतोय. सो रिव्हिजन मध्ये तुम्ही नोट डाऊन केले असतील आणि ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला असेल, एव्हा ना तुम्ही ते लक्षात ठेवलेच असतील. ओके, कारण आपल्याला वेळ कमी आहे. सो प्रत्येक गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायचीच आहे. ठीक आहे. सो त्या दृष्टीने आपला ही सिरीज आहे. ओके. सो आय होप की तुम्हाला ह्या लेक्चरचा कंटेंट सुद्धा तुम्हाला आवडला असेल. तर व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचप्रकारे तुमच्या ज्या व्हॅल्युएबल कमेंट्स आहेत त्या नक्की मला कळवा. या सिरीजचा तुम्हाला फायदा होतोय का, सिरीजमधून आपण जे पॉईंट्स कव्हर करतो ते त्याच्याने तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह होण्यासाठी मदत होते का, त्या ज्या तुमच्या कमेंट्स आहेत, तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही नक्की मला कळवत चला. आणि मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट MPSCच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल पोहोचवा, जेणेकरून सर्वांना या आपल्या मोफत सिरीजचा लाभ होईल. सो या ठिकाणी आपण थांबतोय. पुढचा जो अर्थशास्त्राचा टॉपिक आहे तो आपण RBI कंडक्ट करणार आहोत. सो त्या संदर्भात जेव्हा तो कंडक्ट केला जाईल तो आपल्या चॅनलवर अपलोड होईल. सो तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.